नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड येथून। गोवंशीय बैलांची अवैध वाहतूक, 2 आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। अंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी अवैधरित्या आयशर वाहनातून जनावरांची वाहतूक करत असलेल्या संशयित इसम नामे अजीज खान समद खान मालेगाव व इरफान खान इब्राहिम खान मालेगाव नाशिक यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता। 15 बैलांचे दाखले तपास कामासाठी तात्पुरते समीर खान बिस्मिल्ला खान यांच्या नावावर सोपवण्यात आले होते, मात्र त्यांनी पोलीस चौकशीस जनावरे हजर केली नाहीत। तपासात हे स्पष्ट झाले की वाहन चालकांकडे वैध परवाना नव्हता आणि त्यांनी गोवंशीय जनावरांची अवैध व निर्दयतेने वाहतूक केली। यावरून समीर खान बिस्मिल्ला खान व शेख झाकेर हुसेन अब्दुल रजाक कुरेशी यांना अटक करण्यात आली आणि माननीय न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोरके व त्यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक CV ठुबे करीत आहेत। पोलीस प्रशासन जनावरांवरील अत्याचार व अवैध वाहतूक प्रतिबंधासाठी कटिबद्ध असून नागरिकांनी अशा प्रकरणांची माहिती त्वरित पोलीस प्रशासनास देण्याचे आवाहन केले आहे। पोलीस ठाणे अंबड हद्दीतून दिनांक 21/12/2025 रोजी अवैधरित्या वाहतूक करताना अवैधरित्या जनावरांची वाहतूक करताना काही शेर मिळून आला। आपण त्यात त्यांनी त्या शेरमध्ये आवश्यक मर्यादेपेक्षा जास्त जनावर त्यात भरलेले होते, म्हणून आपण पोलिसांनी गुन्हा नंबर 696/25 प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्हा दाखल करून तपासी अंमलदार तपास करताना तपास दरम्यान त्या जनावरांच्या मालकांनी त्या जनावरांचे दाखले दाखवले, हजर केले। त्या दाखल्याच्या आधारावर आपण ते सदरचे प्राणी हे चारा पाणी करण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी आपण त्यांच्या ताब्यात दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा हजर करावे। आपण त्यांना वारंवार ते जे 15 बैल होते तर त्यांना हजर करण्यामध्ये वारंवार लेखी सूचना दिल्या, लेखी नोटीस दिली, पण ते काही ते हजर करत नव्हते। म्हणून आपण सदर गुन्ह्यामध्ये कलमवाढ केली 318, 316(2), 111 भारतीय न्याय संहिता, सहकलम 5(9) प्राणी संरक्षण अधिनियम असे त्या सदर गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून आपण त्यामध्ये इतर 2 आरोपी अटक केले आणि 2 आरोपींना जेव्हा मान्य न्यायालयासमोर अटक करून हजर केली तेव्हा मान्य न्यायालयाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 10 दिवसांचा PCR दिलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून सध्या ते दोन्ही आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत, त्यांचा PCR चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। मी आपल्या माध्यमातून सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारे जर अवैधरित्या जनावरांची कुठे वाहतूक होत असेल तर ते पोलीस प्रशासनाला कळवावं। पोलीस प्रशासन कठोर कारवाई करण्यासाठी बांधील आहे। सर, संबंधित कलमकडून तुमच्यावर आरोप केले गेले, तुम्ही पैसे घेतले, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सदरचे आरोपी अतिशय जे खोटे आहेत, अशा प्रकारचे कुठलेही नाही। त्या सदर प्रकरणामध्ये जे काही कारवाई झालेली ते योग्य आणि कायदेशीर झालेले आहेत। फक्त त्यांनी गोवंश परत हजर केले नसल्यामुळे आपण त्यात अधिक कलम वाढ केली आणि आरोपी त्यांना अटक केलेली आहे। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।